नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक. सरकारची भूमिका स्पष्ट असताना जरांगेंनी आंदोलन करायला नको. जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मनोज जरांगे पाटलांना आवाहन. अधिसूचनेची अंमलबजावणी केल्यानंतरच आंदोलन थांबेल. सगळे सोयऱ्यांबाबतचा कायदा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. सरकार सकारात्मक आहे, मग अंमलबजावणी कधी केली जाणार? जरांगे पाटलांचा सवाल. हिंगोलीमध्ये औंढा नागनाथच्या राज्य महामार्गावर येळेगाव सोळंके इथं मराठा समाजाचा रास्ता रोको. बैलगाडा रस्त्यावर आणून मराठा आंदोलकांनी अडवला महामार्ग. लातूरच्या उदगीरमध्ये क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना मराठा कार्यकर्त्यांनी घेराव घातला. कायद्यामध्ये बसणारं मराठा आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची बनसोडेंकडून ग्वाही. सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घराबाहेर मराठा बांधवांचं आंदोलन. सकल मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचं आंदोलन. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नाशिकमध्ये आमदार राहुल ढिकळे यांच्या घरासमोर आंदोलन. आंदोलकांकडून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. पिंपरी चिंचवडमधील किवळे गावामध्ये मराठा समाजाचं आंदोलन. मुक्ताई चौकालगत रस्त्यावर बसून आंदोलकांचा ठिय्या. पुण्याच्या वाघोलीमध्ये मराठा बांधवांचं पोलीस चौकीतच आंदोलन सुरू. रास्ता रोको करण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं आंदोलक आक्रमक. मुख्यमंत्री जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही. हिंगोलीतील आंदोलकांचा आक्रमक पवित्रा. बुलढाण्याच्या खामगावमधील लाखनवाडामध्ये धनगर आरक्षणासाठी आंदोलक चढले टॉवरवर. अखेर 50 तासानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून आंदोलकांना टॉवरवरून उतरवण्यात यश. हिंगोलीतील डोंगरकडा फाटा या परिसरामध्ये नागपूर अकोला राज्य महामार्गावर मराठा आंदोलकांनी रोखला. सरकारने काढलेल्या आदेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याची मागणी. जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धुळे सोलापूर महामार्गावरील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद. छत्रपती संभाजीनगरवरून वडीगोद्री मार्गे बीडला जाणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय. बसची तोडफोड होऊ नये म्हणून खबरदारी. लातूरमधून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सुरक्षेच्या कारणास्तव आज बंद. आंदोलक एसटी बसेसची तोडफोड करत असल्यानं खबरदारी म्हणून निर्णय. पुण्यातील खडकवासला मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या कार्यालयाबाहेर मराठा आंदोलक जमले. विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडण्याबाबत तापकीरकरांना दिलं निवेदन. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मराठा समाजाचा पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको. शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांसहित कोणत्याही मंत्री आमदार खासदाराला शिवनेरी किल्ल्यावर जाऊ देणार नाही. मराठा समाजाचा इशारा. धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि भूमच्या गोलाई चौकामध्ये मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन. रात्रीपासून भजन कीर्तन करत आंदोलकांकडून घोषणाबाजी. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्राम रोजगार सेवक कर्मचाऱ्यांचं उपोषण. आज बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस. विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू. जरांगे पाटलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी माजलगावमध्ये सिद्धेश्वर मंदिरामध्ये अभिषेक सोहळा संपन्न. मराठा बांधव मोठ्या संख्येनं अभिषेकावेळेला उपस्थित. नांदेडमध्ये मराठा आंदोलकांच्या शक्यतेनं लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या रद्द. नांदेड आगाराचं 10 लाखांचं नुकसान. बीडच्या आष्टीमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांच्या घरावर आंदोलन करण्यात आलंय. मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्याची मागणी. आंदोलनकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. साताऱ्याच्या लोणंद इथल्या कृषी प्रदर्शनाला शरद पवारांची भेट. 19 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या कृषी प्रदर्शनामध्ये 250हून अधिक कृषी स्टॉल. कृषी महोत्सवामध्ये 6 किलो वजनाचा कोंबडा, 6 फुटी सोन्या बैलाचं सुद्धा आकर्षण. कोल्हापुरात शिवसेनेच्या महाअधिवेशनाला सुरुवात. अधिवेशनासाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल. इथे ना चालते दादागिरी ना गद्दारी आणि टायगर अभी जिंदा आहे अशा आशयाची सांगलीमध्ये बॅनरबाजी. जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत जोरदार बॅनरबाजी. कोपरगाव शहरामध्ये मैला मिश्रित पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिक संतापले. उपाययोजना करा अन्यथा गटारीचं घाण पाणी पालिका अधिकाऱ्यांच्या अंगावर ओतू. संतप्त नागरिकांचा इशारा. धुळ्यातील विक्री संवर्धन कर्मचारी एकदिवसीय संपावर. नव्या
श्रमसंहितेमुळे कामगार वर्गाचं शोषण होणार, कर्मचाऱ्यांचा आरोप. नवी श्रमसंहिता मागे घेण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. कारंजा तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झालेल्या नुकसानीची आमदार केचे यांनी केली पाहणी. शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट 50,000 रुपये शासनानं मदत देण्याची आमदार केचे यांची मागणी. बीडच्या रामेवाडी गावातील शेतकरी जगन्नाथ आंबुरेंनी 2 एकर कलिंगड पिकाच्या लागवडीतून घेतलं 5 लाखांचं उत्पादन. पूर्व मशागत करून बेड आणि मल्चिंग पद्धतीचा वापर करत केली टरबूजाची शेती. सिंधुदुर्गच्या देवगडमध्ये आंब्यावर थ्रिप्स कीटक रोगाचं थैमान. वारंवार महागड्या औषधांची फवारणी करूनही रोग नियंत्रणात येत नसल्यानं आंबा उत्पादक शेतकरी हैराण. वाशिम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा. हजारो हेक्टरवरील हरभरा आणि गव्हाचं नुकसान. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी. वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील अनेक गावांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा. गारपिटीमध्ये संत्रा, गहू, चणा तसंच इतर पिकांचं मोठं नुकसान. शासनाने मदत करण्याची केली मागणी. नागपुरात संत्रा बागांना वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका. झाडाला लागलेलं संत्रा पीक गळून पडल्यानं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. बुलढाण्यामध्ये अवकाळी पावसामुळे हरभरा भिजून मोठं नुकसान. चिखली, शेगावमध्ये हरभऱ्याचं, गहू, तूर, कांद्यासह इतर पिकांचंही नुकसान. नाशिकच्या इगतपुरीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारचा अपघात. 3घांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आजपासून 1 मार्चपर्यंत जमावबंदी लागू. सभा, मोर्चा, उत्सव, मिरवणुकांना गडचिरोलीमध्ये बंदी. जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं निर्णय. चंद्रच्या महाल परिसरामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचं सामूहिक शिवस्तुतीचं वाचन. विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती देण्यासाठी विशेष उपक्रम. नागपुरातील ताजबागेमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं मोदींच्या समर्थनार्थ कार्यक्रम. मोदींना विजय प्राप्त व्हावा यासाठी प्रार्थना. नाशिकच्या मालेगाव महापालिका पथकाची धडक कारवाई. 21 लाखांची मालमत्ता थकबाकी असलेले 9 गाळे सील. उर्वरित 31 गाळेधारकांना 2 दिवसांची मुदत. बुलढाण्यामध्ये जालना खामगाव मार्गावर स्टील कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडील 27 लाखांची रक्कम लुटून चोरटे वसार. 2 आठवड्यामध्ये रस्ता अडवून लुटीची ही 5वी घटना असल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह.